समोर जे दिसत आहेत ते माउंट आबू आहे. त्याच्यानंतर आम्ही राणी महल म्हणून फेमस हॉटेल आहे जोधपूरमध्ये, तिथे आम्ही 2 दिवस होतो. ते हॉटेल एवढं सुंदर आहे, पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. त्याचं स्ट्रक्चर एकदम जुनं आहे. तिथे लिहिलेलं होतं की 350 वर्षापूर्वीचं जुनं हे महल आहे, पूर्ण दगडामधलं आहे. हे 3 मजली होतं, पूर्ण दगडामधलं. एकदम सुंदर असं हॉटेल आहे. व्ह्यू पण खूप छान आहे, सोयी पण तिथे खूप छान आहे आणि ब्लू सिटी आहे. तिथून मेहरणगड फोर्ट पण खूप छान दिसतो, खूप व्ह्यू छान आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो मेहरणगड फिरायला. ते तिकीट काढलं 700 रुपयाचं, लिफ्टनी गेलो. वरती खूप अशा जुन्या गोष्टी त्यांनी दाखवायसाठी ठेवलेल्या आहेत तिथे. इकडे सुंदर असं स्वागत वरती मेहरणगड फोर्टवरती जातानाच त्या लोकांनी केलेलं आहे. भरपूर रील्समध्ये तुम्ही बघितलं असेल. खूप छान हे वाद्य वाजवतात, एकदम मन फिरून जातं. याची रील आणि शॉर्ट पण पोस्ट केलेली आहे, तुम्ही माझ्या अकाउंटला जाऊन बघू शकता. शेवटी ते जय महाराष्ट्र बोलले आणि नंतर परत आम्ही मेहरणगड फोर्ट फिरायला निघालो. इकडे तुम्ही बघू शकता जुने असे ते तलवारी इथे ठेवलेले आहेत, भाले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे त्यांनी ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. व्ह्यू तर एकदम असं छान होता. हा पॉट आहे, जुन्या तलवारी, त्यांची माहिती असं खाली दिलेलं आहे. खूप सारे आरसे आहेत इथे. त्याला मिरर रूम असं बोललेलं आहे. एकदम जुन्या काळातलं आहे ते. त्याच्यानंतर हे जे ठिकाण आहे एकदम कोरीव आहे. इथून व्ह्यू बघू शकतो तुम्ही किती भारी आहे. पूर्ण जोधपूर सिटी दिसते. हे बैठक रूम आहे. हा व्ह्यू आहे ब्लू सिटीचा. इथे असं बोलतात की जी राणी होती ती जी नृत्य करायची ती इथे करायची. हे पाळणे महलमधले आहे. जेवढे काही हे सगळे पाळणे दिसत आहेत ते सगळे महलमध्ये होते. हा ब्लू सिटीचा व्ह्यू. त्याच्यानंतर आम्ही फिरून निघालो परत खाली. माझ्या मित्राचं लग्न होतं तर आम्ही खास त्याच्यासाठी राजस्थानला गेलेलो. त्याच्यानंतर त्याची वरात होती. त्या वरातीमध्ये आम्ही नाचलो. वेगळं असं कल्चर आहे तिकडचं, पण भारी वाटलं. उन्हाळ्यामध्ये गेलो होतो तरी पण तिकडे थंडी होती विशेष. आमचा वरातीमधला लूक होता. त्याच्यानंतर आम्ही ते नाचलो जरा. वरात झाल्यानंतर जेवण करून परत त्यांचे संगीत वगैरे चालू झाले.
सगळेच लोक संगीत बघायला मस्त बसले होते. बराच वेळ चाललं होतं रात्री. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मित्राचं लग्न होतं. तिकडे वेगळं कल्चर होतं, त्याच्यामुळे त्यांचं पहाटेचं लग्न असतं. त्याच्यानंतर पहाटे मित्राचं लग्न अटेंड करून निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.